समर्थ श्रीराम. भाग 35 मध्ये साक्षात सरस्वतीने आचार्यांची परीक्षा केली आणि आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. शारदा मातेचा आशीर्वाद घेऊन आचार्य तेथून निघाले. ते हिमालय पर्वताच्या लांबवर पसरलेल्या दऱ्या ओलांडत ओलांडत बद्रीनाथला आले. त्यांनी त्या ठिकाणी भगवंतांचं दर्शन घेतलं आणि आपल्या शिष्यांना म्हणाले, आपण आता चारही दिशांना आपापले मठ स्थापन केले असून त्या ठिकाणी मठाधिपती म्हणून एका शिष्याची नियुक्ती सुद्धा केली आहे. अद्वैत वेदांताच्या प्रसाराचं आणि लोकांमध्ये असलेल्या विपरीत कल्पना आणि आचार यांचं असलेलं अज्ञान नाहीसं करण्याचं कार्य यांना करायचं आहे. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी चारही मठाधिपतींना येथे बोलवा आणि येथून आपल्या शिष्यांसह प्रस्थान करा. आपापल्या कार्याला लागावं. आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी आचार्यांच्या प्रमुख 4 शिष्यांनी आचार्यांचा आशीर्वाद घेतला आणि प्रस्थान केलं. बद्रीनाथ येथे पातंजल दर्शनाचा अभ्यास करणारा एक पंडित होता. त्याने आचार्यांची कीर्ती ऐकली होती. तो पंडित आचार्यांच्या दर्शनाला आला तेव्हा आचार्यांनी त्याला आपलं शारीर भाष्य शिकवलं. त्यानंतर काही दिवसांनी आचार्यांनी सुद्धा प्रस्थान ठेवलं. हिमालयाच्या कुशीतून प्रवास करत ते आत्ताच्या नेपाळमध्ये पोहोचले. पशुपतीनाथाचं दर्शन हा त्यांचा मुख्य हेतू होता. नेपाळमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्या कीर्तीने प्रभावित झालेल्या वृषदेव शर्मा नावाच्या नरेशांनी आचार्यांचं भव्य स्वागत केलं. त्या ठिकाणी पूर्वी बौद्धांचा प्रभाव होता. त्याला राजाश्रय सुद्धा लाभला होता. परंतु ज्यावेळी नेपाळ नरेश वृषदेव शर्माने आचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचं श्रवण केलं तेव्हापासून त्याने बौद्धांचा पाठिंबा काढून घेतला. आचार्य तिथे आल्याचं समजताच नेपाळमधील बौद्ध भिक्षू त्यांना टाळू लागले. आचार्यांच्या कार्याने नेपाळ व्यापला गेला तेव्हा बौद्ध भिक्षूंनी तेथून पळ काढला आणि हिमालय पर्वतातून वाट काढत काढत ते हिमालयाच्या उत्तरेतील प्रदेशात गेले. त्यातही एका बौद्ध भिक्षूला आचार्यांशी वाद करण्याची इच्छा झाली. त्याने आचार्यांच्या शिष्यांना गाठलं आणि म्हणाला, मला तुमच्या गुरूंशी शास्त्रवाद करायचा आहे. शिष्य म्हणाले, प्रथम आमच्याबरोबर तुला काय करायचा तो वाद कर. इथे आम्हाला जिंकलंस तर पुढे आचार्यांकडे जा. त्या बौद्ध भिक्षूने आचार्य शिष्यांशी वाद करायला सुरुवात केली आणि अगदी पहिल्याच प्रश्नामध्ये पूर्व पक्षात आचार्य शिष्यांनी त्याला पराभूत केलं. तो तेथून निघून गेला. आचार्यांना ज्यावेळी हे वृत्त समजलं तेव्हा त्यांनी शिष्यांचं कौतुक केलं. वृषदेव शर्मा या वृत्ताने आनंदित झाला. आचार्यांनी पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं. राजाने आचार्यांची पाद्यपूजा केली आणि आचार्यांनी पुढील प्रवासाचं प्रस्थान ठेवलं. आचार्यांची नेपाळ भेट इसवी सन पूर्व 487 मध्ये झाली. नेपाळ नरेशांची भेट घेऊन ते आपल्या शिष्यांसह कामरूप, पाटलीपुत्र, गया, नालंदा, काशी, कैलास वगैरे तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन केदारनाथ येथे आले. या ठिकाणी आल्यावर आचार्यांनी काही काळ विसावा घेतला. पुढे त्यांना कैलासला जायचं होतं. परंतु त्यांना शारीरिक व्याधी निर्माण झाली. भगंदर नावाच्या एका रोगाने त्यांना ग्रासलं. त्यांना रक्त पडू लागलं. वस्त्र रक्ताने माखू लागली. त्यांचा शिष्य तोटक तेथे होता. त्याने रोज आचार्यांची वस्त्र धुवावीत, त्यांना अन्न भरवावं आणि विनम्रपणे अविरत सेवा करावी. इतर शिष्य आचार्यांना म्हणाले, भगवन, या रोगावर त्वरेने उपचार केला पाहिजे, नाहीतर हा रोग प्रत्यही उग्र होत जाईल. आम्हाला माहीत आहे या शरीरावर तुमचं प्रेम नाही आहे, त्यामुळे रोगपीडेला तुम्ही महत्त्व देणार नाही. पण तुमच्या व्यथेने मात्र आम्ही व्यथित होत आहोत. आपण वैद्याकडून उपाय करवावा. त्यांना समजावण्यासाठी आचार्य म्हणाले, हा रोग मागील जन्मात केलेल्या पापाचं फळ आहे. वेदना सहन करूनच या रोगाची शांती केली पाहिजे. तशी ती शांती केली नाही तर हा रोग पुढच्या जन्मी माझी साथ करेल आणि निदान त्यासाठी तरी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. भगवान शिष्य म्हणाले, लोकहित साधण्यासाठी तरी आपल्याला निरोगी शरीराची आवश्यकता खास आहे.
निदान त्यासाठी तरी आपण उपचार करून घ्यावा. शिष्यांच्या या आग्रही बोलण्यामुळे वैद्याचं औषध घेण्याचं त्यांनी मान्य केलं. त्याप्रमाणे शिष्यांनी वैद्यांना बोलवून आणलं. वैद्यांनी चिकित्सा केली, औषध दिलं, पण गुण येण्याचं चिन्ह दिसेना. शिवांनी अश्विनी कुमारांना पाचारण केलं आणि त्यांना आचार्यांचा रोग बरा करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ब्राह्मणाचा वेश धारण करून अश्विनी कुमार आचार्यांच्या जवळ आले. त्यांनी आचार्यांकडे पाहिलं. त्यांना म्हणाले, मुनिवर, हा रोग अभिचारामुळे निर्माण झालेला आहे. या रोगावर मंत्राशिवाय अन्य कोणताही उपचार नाही. आचार्यांचे 3 मठाधिपती आचार्यांची ही रुग्णावस्था कळताच केदारनाथला आले होते. पद्मपादाने आचार्यांना वंदन केलं. आचार्य नको नको म्हणत असताना मंत्रपाठ करण्यास त्यांनी प्रारंभ केला. या मंत्राचा प्रभाव होऊ लागला. काही दिवसातच आचार्यांचा हा रोग पूर्णपणे बरा झाला. पुन्हा पूर्वीप्रमाणे शिष्यांना अद्वैत वेदांतावरील प्रवचन ऐकवण्याचं कार्य चालू झालं. 3ही मठाधिपती आचार्यांच्या संमतीने आचार्यांच्या सेवेसाठी तेथेच राहिले होते. श्रीराम समर्थ. श्रीराम.